Happy birthday. आमचे आदरणीय पैलवान अनिल भाऊ होळकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे। मी त्यांना माझ्या शाळेच्या वतीने आणि आमच्या गावच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा देतो। असतील वृद्धाश्रम असेल की अशा आता मला वाटते पाठीमागच्या वर्षी पण वृद्धाश्रमात काही फळवाटप वगैरे असं काहीतरी कार्यक्रम केला होता। हां, एक खणकर समाजाबद्दल असताना प्रेम असणारा युवक सर्वसामान्यांच्या माणसांच्या पर्यंत पोहोचून त्यांचे सुखदुःख जाणून घेऊन त्या माणसाला जगण्यासाठी ताकद देतो, एक पाऊल पुढे टाकण्यासाठी उमेद देतो आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये मिसळून त्या विद्यार्थ्यांना एक वेगळा आदर्श निर्माण करून देतो। त्यापैकी तुम्ही आहात म्हणजे आमचे अनिल भाऊ। एक कर्तृत्ववान तरुणाचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय। तर सर्वप्रथम मी शाळेचं आभार मानतो, कारण या लहान लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आपण अशा कार्यक्रमातून आपण फुलवू शकतो। कारण आज या ठिकाणी खूप लांबून आलेली मुलं आहेत, काहींचं तासगाव गाव आहे, काही सांगोला, काही जत, असे अनेक आपले आई वडील सोडून आज या ठिकाणी हे मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि इथं शिक्षण घेऊन या शाळेचा इतिहास खूप मोठा आहे। पैलवान या शाळेतून अनेक मुलं पोलीस भरती, मिलिटरी भरती या शाळेत शिकलेला समाधान खिलारे आमचा भाचा। अनिल भाऊच्या संदर्भात जी माहिती आता तुम्हाला सांगितली ती माहिती म्हणजे खरी आहे आणि त्या पद्धतीनं काम करत असताना राजकारणामध्ये असो, समाजकारणामध्ये असेल, कला, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रामध्ये असेल, हे काम करत असताना एक रक्तामध्ये असणारा सेवाभाव जो आहे तो सेवाभाव आमच्या अनिल भाऊंच्या मध्ये आहे। या ठिकाणी सत्कारमूर्ती भाऊ आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये करणार आहेत, त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। सांगोला येथे वृद्धाश्रम आहे जिथे बेघर लोक राहतात, जवळपास 40 ते 50 लोक आहेत बेघर। त्यांना अन्न फळे वाटप करण्यासाठी आम्ही आता इथून जाणार आहे। कार्य मी कौतुकासाठी करतच नाही, इथं ऊस कामगारांची मुलं, गोरगरिबांची मुलं आज इथं जवळपास मला वाटतं 120 आहेत, 120 इथं मुलं राहायला आहेत आणि बाकीचे जे आहेत असे टोटल 220 मुलं, 260 मुलं विद्यार्थी आज इथं ह्या शाळेत शिक्षण घेतात। हे सगळे गरिबांचे, रोजगारानं कामाला जाणारे ऊस कामगारांची मुलं आज इथं शिक्षण घेतात। मला हे काय मोठेपणासाठी मी हे करत नाही, पण मला हे बरं वाटतं असलं करायला। कुणीतरी पाठीवर थाप मारावी आणि हे चांगलं करतो म्हणण्यासाठी नाही, पण गोरगरिबांच्या मुलात जाऊन वाढदिवस साजरा करणं मला हे बरं वाटतं म्हणून मी करतो। पुढील वर्षी 4 मार्चला याच दिवशी आम्ही दरवर्षी ही वह्या पुस्तकं वाटतोय, पण पुढील वर्षी आम्ही अन्न वाटप करून इथं लहान लहान मुलं आहेत, अनेक मुलं आहेत, अन्न वाटप करून वाढदिवस मी इथं साजरा करणार। तसेच डेप्युटी यांनी सांगितलं की कुस्तीसाठी चांगलं मार्गदर्शन या शाळेला किंवा काय योगदान देता येतं का बघा, तेही मी करण्याचा प्रयत्न करीन। बघा, मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप होत आहे। या
गावाचे तंटामुक्तीचे अध्यक्ष व आमचे जवळचे सहकारी आदरणीय अनिल भाऊ होळकर, आज यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांनी एकाच वृद्धाश्रमात नव्हे तर तालुक्यातील जवळजवळ सर्वच वृद्धाश्रमामध्ये आज आपल्या सर्व वृद्धाश्रमांच्या जे काही ज्येष्ठ नागरिक असतील यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम व त्यांना एक आधार देण्याचा कार्यक्रम जो काही घेतला, हा कार्यक्रम आज समाजामध्ये खूप आदर्शदायी कार्यक्रम ठरतो. आज आपण पाहतो की तरुण पिढी कुठल्या मार्गाने चालली आहे आणि याच आपल्या समाजामध्ये एक असंही व्यक्तिमत्व आहे की जो आपला वाढदिवस एक समाज बांधवांमध्ये साजरा करतं आणि ह्या मार्गातून देखील एक आपली तरुण पिढी जात आहे. अशाच पद्धतीने आपल्या तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण भागातील लोकांनी अशा एका तरुण पिढीचा आदर्श घेऊन समाजामध्ये पुढं चालावं, एवढी मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना विनंती करतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्याकडून आदरणीय माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि संपूर्ण साळुंखे पाटील परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने त्यांनी समाजात कार्य करत राहावं एवढी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि या अपेक्षावरती ते देखील खरे उतरतील याची आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोजी मी दरवर्षी सामाजिक कार्य म्हणून आश्रमशाळा किंवा वृद्धाश्रम इथे दरवर्षी मी माझा वाढदिवस साजरा करत असतो. सांगोल्यामध्ये मातोश्री वृद्धाश्रम झाला आहे असं मला समजलं आणि त्यामध्ये अनेक बेघर लोक, अनाथ लोक, ज्यांना मुलं नाहीत असे लोक राहत आहेत. तथापि नसावीच, कारण वृद्धाश्रम म्हणजे एक समाजाला लागलेला डाग आहे. आयुष्यभर आपल्याला लहानाचं मोठं करणारं आईवडील आणि त्यांना वयस्कर झाल्यानंतर आपण वृद्धाश्रममध्ये ठेवणार, ते म्हणजे महाराष्ट्राला लागलेला खऱ्या अर्थाने डागच आहे. वृद्धाश्रम नसावंच, पण आहे जिथं बेघर लोक आहेत त्यांची जाऊन आपण सेवा करावी म्हणून आज मी फळ वाटप करण्यासाठी इथं आलेला आहे.